नमस्कार, मी अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमधले आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चटपटीत अशी आणि लवकर होणारी लसणाची चटणी। चला तर मग बघूयात। या लसणाच्या चटणीसाठी आपल्याला फक्त 3 साहित्यांची गरज आहे। इथे मी एक वाटीभर लसूण घेतलेला आहे सोलून, त्याचबरोबर 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे, 2 चमचे मी तिखट घेतलेला आहे आणि 1 मोठा चमचा भरून जिरे घेतलेले आहेत। एवढंच साहित्य आपल्याला इथे लागणार आहे। लसूण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला तिखट, मीठ आणि जिरे, थोडेसे तेल यामध्येच घालायचे आहे। इथे तेल नाही वापरले तरी चालेल, पण तेलामुळे ही चटणी जास्त काळ टिकून राहते आणि ओलसर राहते, यामुळे याचा वापर इथे करायचा आहे। तर इथे मी चटणी एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे। बघू शकता आपण छान अशी ती भरडल्या गेलेली आहे। तर ह्या चटणीचा वापर आपण आजारी व्यक्तीच्या तोंडाला जेव्हा चव नसते तर त्यावेळेस याचा वापर करता येतो, किंवा एखाद्यास तोंडी लावण म्हणून वापरता येतो। भाजीमध्ये सुद्धा याचा वापर करता येतो। तर नक्की करून पहा। कशी झाली सांगायला विसरू नका। माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।